इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे आखाती देशात निर्माण झालेल्या तणावाने देश पातळीवर व्यावसायिक गॅस टंचाईचा तीव्र फटका बसत असून त्याचा परिणाम महाड तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक व केटरर्सवरही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। गॅस अभावी अनेक ठिकाणी हॉटेल्स तसेच केटरिंग व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ ओढवल्याने व्यावसायिक अक्षरशः अडचणीत सापडले आहेत। याच पार्श्वभूमीवर महाडमधील हॉटेल व्यावसायिक व केटरर्स संघटनेच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली। संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी स्पष्ट केले की गॅस एजन्सींनी किमान मर्यादित प्रमाणात तरी सिलेंडर उपलब्ध करून दिले तरच व्यवसाय सुरू ठेवणे शक्य होईल, अन्यथा हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ओढवेल। काही भागात अंशतः पुरवठा होत असल्याचे उदाहरण देत महाडमध्येही या पद्धतीने व्यवस्था राबवावी अशी ठोस मागणी करण्यात आली। या समस्येमुळे केटरर्स व्यावसायिकांची स्थिती अधिकच गंभीर बनली आहे। लग्न समारंभ व विविध कार्यक्रमांसाठी महिन्यांपूर्वीच ऑर्डर स्वीकारून आगाऊ रक्कम घेतलेली असताना गॅस अभावी सेवा देणे अशक्य होत आहे। चुलीवर स्वयंपाक हा पर्याय असला तरी अनेक ठिकाणी सभागृह व्यवस्थापनाकडून त्यास परवानगी मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। दरम्यान पर्याय म्हणून काही जण डिझेल भट्ट्यांचा वापर करीत असले तरी पेट्रोल पंपांवर कॅन किंवा ड्रममध्ये इंधन देण्यावरील निर्बंधांमुळे डिझेलचीही टंचाई भासत आहे। परिणामी सर्वच पर्याय बंद पडत असून व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन किमान मर्यादित गॅस पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती संघटनेने प्रांताधिकाऱ्यांकडे केली। यावर प्रांताधिकारी ओमासे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली ही टंचाई जागतिक स्वरूपाची असून देशभर त्याचे पडसाद उमटत आहेत। सध्या उपलब्ध असलेला गॅस प्राधान्याने रुग्णालय, विद्यार्थी वसतिगृहे, आश्रमशाळा, निवासी शाळा तसेच पोषण आहार योजनांसाठी वितरित केला जात आहे। पुरवठा सुरळीत होताच व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना याबाबत एक निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय प्रांत ऑफिसला आम्ही एक निवेदन द्यायला आलो होतो की हॉटेल चालक मालक, ढाबे, कॅटरर्स, चायनीज सेंटर्स, स्नॅक्स, बेकरी, मिठाईवाले जेवढे ज्यांची उपजीविका ही सिलेंडरच्या कमर्शियल सिलेंडरवर चालते, आज त्यांच्यावरती पूर्ण महिना झालेला आहे। उपासमारीची वेळ आलेली आहे कारण की सिलेंडर हे कोणालाच मिळत नाहीयेत। आम्हालाही त्याचं ज्ञात आहे की वरच्या लेवलला आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, तेही त्याची जाणीव आहे। परंतु आमची विनंती माननीय प्रांत साहेबांना आणि माननीय तहसीलदार साहेबांना एवढी आहे की आम्हाला कुठेतरी आमची उपजीविका चालण्यासाठी सिलेंडरची तरतूद भारत गॅस आणि HP गॅस यांच्याकडून व्हावी, यासाठी साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरता आलो आहोत। साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की जेवढा पुरवठा जर जास्त झाला तर तुम्हाला देण्याची हमी किंवा देण्यासाठी आम्ही त्या एजन्सीला सांगू, परंतु वरच्या कंपनीच्या लेवलनी जर सिलेंडर कमी येत असतील तर कुठेतरी आपल्याला थोडासा काहीतरी चुलीचा वापर, परंतु चुलीचा वापर करून हॉटेल व्यवसाय हा चालणारा नाहीये। त्याच्यामुळे साहेबांना आमची पुन्हा एकदा रिक्वेस्ट होती की साहेब काही करा, परंतु आम्हाला कमर्शियल सिलेंडर हा जिथे बाबा 5 असतील तिथे 3 द्या, जिथे बाबा 3 असतील तिथे 2 द्या, काहीतरी करून आमची सर्वांची उपजीविका ही चालली पाहिजे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।